मंडळी, थंडी सुरू झालेली आहे, तर डिंक लाडू, ड्रायफ्रूट लाडू आणि मेथी लाडू ह्यांच्या ऑर्डरी सुरू झालेल्या आहेत. तर करायचं काय आहे, एका कढईमध्ये 10 ग्रॅम खसखस टाकून घेतली, ती साईडला काढून ठेवल्यानंतर या ठिकाणी 250 ग्रॅम खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते सुद्धा भाजून अगदी खरपूस भाजायचं, साईडला काढून ठेवलं. त्यानंतर या ठिकाणी आहे ती खारीक पावडर घेतलेली आहे, ती 125 ग्रॅम घेतली, ती सुद्धा भाजून छान अशी साईडला काढली. तूप आहे ते त्यानंतर 2 ते 3 चमचे टाकलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये 150 ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता. छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि व्यवस्थित बाजूला काढून ठेवायचं. ते फक्त 20 ते 25 असे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि बारीक कट करून भाजून घेतले. त्यानंतर थोडंसं तूप घातलेलं आहे आणि या ठिकाणी मी 100 ग्रॅम इतका डिंक घेतलेला आहे. तो डिंक सुद्धा छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे. थंड झालेलं खोबरं आहे ते छान असं हाताच्या साहाय्यानं बारीक करून घेतलं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खसखस आणि जो डिंक आहे तो फिरवून घ्यायचा, जास्त बारीक नाही करायचा आणि हे सर्व जिन्स आपण भाजून घेतलेले आहेत. त्यावरती 2 चमचे इतकं सुंठ पावडर घालायचे, सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं. कढईमध्ये 300 ग्राम इतका गूळ टाकलेला आहे, त्यामध्ये जे शिल्लक तूप होतं ते मी ओतलेलं आहे. या ठिकाणी सर्व तूप म्हणजे 200 ग्राम वापरलेलं आहे. गुळाला फक्त वरती फेस आला ह्या मिश्रणावरती ओतून घ्यायचा आहे, छान मिक्स करायचं आणि लाडू वळून घ्यायचे. खूप छान लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता.